नियतीचा खेळ, नैतिकता व नीतिमत्ता हरवली. हिंदुस्थानात अशी लोकशाही आहे, येथे कधीही काहीही होऊ शकते. सुप्रीम कोर्ट, CBI, निवडणूक आयोग यांची पंखे छाटून फुटबॉल कधीही केला जाऊ शकतो. यावरून जेफ्री एप्स्टीन हिंदुस्थानी राजकारण्यांचा मावस भाऊ असल्याचे समोर आले आहे. माणूस हवेत तेव्हा तरंगतो जेव्हा तो भ्रष्टाचार किंवा स्वैराचार यात आकंठ बुडतो. प्रेसिडेंट ट्रम्प आणि हिंदुस्थानी राजकारणी यांचे असेच झाले आहे. भ्रष्टाचारात हे बाप होतेच, पण आता एप्स्टीन फाईलमध्ये यांचे पापाचे मोजमाप करण्यापलीकडे कारनामे गेले आहेत. हिंदुस्थानला अमेरिकेच्या दावणीला बांधून आपली मान सोडवून घेणारे राजकारणी एखाद्या एप्स्टीन फाईल्स चित्रपटात उघडे नागडे जगासमोर येतील. नियती भल्या भल्यांना सोडत नाही. जेथे सूर्यकिरणे पोहोचली नाही तेथे एप्स्टीनचा कॅमेरा पोहोचला. चित्रपट हे माध्यम बिघडवलेल्यांना सरळ करण्यासाठीच पुरेसे आहे. हॉलिवूडमधून या प्रकरणाचा निपटारा नक्कीच होईल. आदत से मजबूर म्हणतात ते उगीच नाही. आपले महाभाग अमेरिका वारीला का जात होते याचा उलगडा आता झाला आहे. आईबाबाच्या गुहेप्रमाणे एप्स्टीनने व्हाईट हाऊसमध्ये स्वप्नवत असेच मायाजाल उभारले होते. आज तो हयात नाही, पण त्याने भल्या भल्यांची भादरून ठेवली आहे. माकड पिल्लाला शेवटी पायाखाली दाबते. अशाच प्रकारे आपला फास वाचविण्यासाठी देश गहाण ठेवण्यापर्यंत मजल गेली आहे. जेफ्री एप्स्टीनचे कांड जगातील सर्वात मोठे कांड होऊ शकते, कारण जगातील सर्वच देशांच्या राजकारण्यांनी एप्स्टीन भवनाला पायधूळ झटकल्याचे दिसते. प्रेमरोगमध्ये प्रेमावर एवढे बोलले गेले नाही, तेवढे एप्स्टीन फाईल्समध्ये प्रेसिडेंट ट्रम्प महाशयांवर बोलले गेले. फाईल्स चित्रपट मोदींना फारच आवडायचा. एप्स्टीन फाईल कदाचित त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. लहान मुली व कोवळ्या जीवांचे आत्मे आजही तडफडत असतील. खासदार राऊत म्हणतात त्याप्रमाणे यांच्या आत्म्यांना न्याय मिळेल. एप्स्टीन फाईल सर्वांनाच बुडविणार आहे. सर्वांसाठीच ते टायटॅनिक ठरणार आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.